बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्राताई पूर्ण प्रयत्न करतायत की विरोधात कोणताच मोठा पक्ष अर्ज भरणार नाही। काल बातमी आलेली की सुनेत्राताईंनी उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांना बारामतीच्या निवडणुकीत पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आणि आता देखील लेटेस्ट मध्ये काँग्रेस नेत्यांना देखील अर्ज न भरण्यासाठी आवाहन केल्याचं सांगितलंय। सुनेत्राताईंनी फोन करून सांगितलंय असं देखील आता बातम्या मिळतायत। पण तरी या सगळ्यात काँग्रेसने त्यांचा एक मोहरा ठरवलाय, जो वेळ आलीच तर सुनेत्राताईंच्या विरोधात जाऊन तो अर्ज भरू शकतोय। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काँग्रेसमधील ते इच्छुक कोण कोण आहेत जे सुनेत्रा पवारांच्या विरोधात अर्ज भरू शकतात आणि त्यामध्ये देखील काँग्रेसने ही संधी कुणाला देण्याचं ठरवलंय। सोबतच सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना फोन लावून नेमकं काय म्हटलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी या राजकीय घडामोडी घेऊन येत असतो। तर मंडळी, आतापर्यंत 17 उमेदवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध होत नाहीये हे स्पष्ट आहे। काँग्रेसने सुरुवातीपासूनच बारामती पोटनिवडणुकीमध्ये एक लढण्याची भूमिका घेतली होती आणि त्यासाठी काँग्रेस त्यांच्या पक्षाचा उमेदवार सोमवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत अर्ज दाखल करेल असं देखील म्हटलं होतं। मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस नेमकं रिंगणात कुणाला उतरवतोय याची उत्सुकता देखील लागलेली। म्हटलं जात आहे या उमेदवाराचे नाव आता जवळपास निश्चित झालेलं आहे। या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुंगळे, रोहित बनकर, डॉक्टर विजयकुमार पिसे यांच्या नावाची चर्चा सुरू होती। यापैकी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचं आता सांगितलं जात आहे। आकाश मोरे यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाने बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात धनगर समाजाचा चेहरा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं जाईल। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मोरे यांच्यासोबत बारामतीमध्ये जाऊन उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील। आकाश मोरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 2014 साली मोरे यांनी अजितदादांच्या विरोधात बारामतीत काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती। तेव्हा त्यांना फक्त 4000च्या आसपासची एक मतं मिळाली होती। आता देखील काँग्रेसने त्यांनाच या लढतीसाठी विचारणा केल्याचं म्हटलं जात आहे। या सगळ्यात सुनेत्राताईंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। ज्यात ठाकरेंकडे जशी मागणी झाली तशीच मागणी म्हणजे निवडणूक बिनविरोध होऊ दे असं सपकाळ यांच्याकडे सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक असल्याने आपण देखील पाठिंबा द्या असं म्हणत हा फोन कॉल झाल्याचं समजतंय। शिवाय महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने देखील निवडणूक लढण्याचे समर्थन केलं होतं आणि तसं नाही झालं तर ते देखील काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतील असं एक म्हटलं गेलं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी सपकाळ यांच्याशी बोलणं झाल्यावर जानकरांना देखील फोन लावला आणि बिनविरोध निवडणुकीसाठी मदत मागितली। आता उद्यापर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल। काँग्रेस त्यांचा उमेदवार देणार की ताईंच्या विनंतीला मान देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार हे लवकरच कळेल। मात्र तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसने पाठिंबा दिला पाहिजे सुनेत्राताईंना की उमेदवार उतरवला पाहिजे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।